नमस्कार. मी आज तुम्हाला एक हेल्दी रेसिपी करून दाखवणार आहे. ही रेसिपी माझी आई आजी करत होत्या. 15 दिवसातून एकदा तरी ही रेसिपी आम्हाला करून आमची आई घालत असे. खूप छान लागते रेसिपी ही. त्यासाठी मी 1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घेते. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. त्यामध्ये मी पुन्हा पाणी घालून ठेवते. 4 तासासाठी झाकून ठेवते मी. 4 तास झालेले आहेत. भिजलेले आहेत तांदूळ. आता काढून घेते मी. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. पाणी पूर्ण गाळून घ्यायचं, कारण नंतर मोजूनच पाणी घालावं लागतं आहे. 1 कपाला अर्धा कप पाणी घालून वाटायचं. त्याच्यामुळे पाणी पूर्ण काढून घ्यायचं त्यातलं. 1 कप तांदूळ आहेत, त्याच कपाने मी अर्धा कप पाणी घालून घेते आणि वाटून घेते ते मिक्सरला. किंचित नकळत जाड झालं तर चालतं आहे, पण जास्त जाड नाही, बारीकच पाहिजे. काढून घेते बाउलमध्ये मी. हे बघा, हे अशा पद्धतीनं पाहिजे. तर त्याच कपाने मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. त्यात 1-2 टेबलस्पून किंवा पाव कप एवढं पाणी घालून घेते मी आणि गूळ चांगला वितळून घेते मी. हा गॅसवर ठेवून फक्त वितळून घ्यायचा, त्याचा पाक वगैरे काही करायचा नाही. वितळलेला आहे गूळ बघा. तर गॅस बंद करून घेते आणि गार करून मी ह्यामध्ये आता ओतून घेते. एक कपाला पाऊण कप गूळ घातलेला आहे मी. मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि त्यामध्ये बाकीचं जिन्नस घालायचे. त्याच कपानं अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून मी वेळतीवर, ते घातलं आहे. 1 टीस्पून होईल एवढी वेलची पावडर घालते आणि पाव टीस्पून होईल एवढं मीठ घालून घेणार. चमच्याला जास्त जाड कोटिंग नको, पातळच कोटिंग पाहिजे. 1-2 चिमूट मी खायचा सोडा घालणार आहे, बेकिंग सोडा. नाही घातला तरी पण चालतं आहे. 2च चिमूट टाकलेला आहे मी. आणि खोबऱ्याचे काप आणि काजूचे तुकडे मी तूप घालून भाजून घेणार आहे. 2 ते 3 टेबलस्पून तूप मी भांड्यामध्ये घालणार. 3 टेबलस्पून घातलं तरी पण चालतं. घट्टच तूप घातलेलं आहे मी. त्याला काय थोडं जास्त कमी झालं तरी पण चालतं. थोडासा कॅमेरा हल्ला माझा बाजूला गेला, त्याच्यामुळं थोडं दिसत नाही काय नाही. त्यामध्ये आता मी फक्त काजूचे आणि खोबऱ्याचे काप भाजून घेणार. फक्त त्यामध्ये थोडेसे काजू घातलेले आहेत मी. आता खोबऱ्याचे काप पण घालून घेतले मी. थोडेसे परतले की मग खाली उतरून घेते मी भांडं. झालेलं आहे आता. आता ज्या भांड्यात करायचं आहे त्या भांड्यात हे घालून घ्यायचं. पूर्वी आमची आई चुलीवर करत होती. खाली कोळसं, वर कोळसं, तव्यामध्ये वर कोळसं घालून असा भाजून घ्यायची ती. मेतोंडा म्हणतात या रेसिपीला. मी आत्ता सांगितलं नाव तुम्हाला. आमची आई ह्याला मेतोंडा म्हणायची. खूप छान लागायचा, चुलीवर केलेला असायचा. पण आता आपल्याकडे ऑप्शनल नाही. आता काय ऑप्शन नाही आता, म्हणून चुलीचा आपण आता केक कसा आपण बेक करतो तसं आपण बेक करून घ्यायचं. ह्याला आता घातल्यानंतर हलवायचं नाही.
हे बघा मी कढईत मीठ घालून घेतलं आहे, केकचंच साहित्य आहे हे माझं, आणि रिंग घालून घेतली आहे. त्यामध्ये हे डबा ठेवून घेते मी, झाकून घेते. सुरुवातीला एक 5 मिनटं जाळ मोठाच ठेवायचा आणि नंतर मग मिडियम जाळावर एक 45 मिनटं लागलेली आहेत मला हे व्हायला. थोडासा सुरुवातीला मोठा केला, नंतर मी बारीक केला. मीडियम ठेवायचा, एकदम बी बारीक नाही. झालेलं आहे बघा हे. हे बघा सुरी घालून बघितलं मी, क्लीन आलेली आहे. पूर्ण भाजलेला आहे हा मेतोंडा. आता काढून घेते मी, थंड करून घेते काढून. थंड झालेला आहे आता हा. साईडनं थोडं सुरी फिरवते, त्याला निघतो लगेच हा. खोबऱ्याचे काप, काजूचे काप घातलेले सगळे वर येतात ते. बघू शकता तुम्ही कसं झाला आहे. खायला पण हेल्दी आहे हा. आजकाल अशी ह्या रेसिपी कोण जास्त करत नाहीत. एक फोड कापून दाखवते तुम्हाला मी. बघू शकता खालची वरची बाजू अगदी मऊसूत छान झालेला आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली रेसिपी. माझ्या रेसिपी आवडत असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.